उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तेव्हापासूनच मुलं मागे लागले होते, की त्यांना डोनट खायचे आहे. पण तेव्हा गावी वगैरे जाणं झालं त्याच्यामुळे काही बनवण्यात नाही आले. तर म्हटलं चला आता तरी मुलांना बनवून देऊया. तर त्यासाठी एका बाउलमध्ये एक मोठी वाटी दूध घेतलेलं आहे. हे 225 ग्राम दूध घेतलेलं आहे. आता याच्यासोबत 3 मोठे चमचे साखर घ्यायची आहे. आता चमचे म्हणाल ना तर इथे 2 प्रकारचे चमचे असतात. हा एक छोटा चमचा असतो जो आपण पोहे वगैरे खातो आणि हा त्यापेक्षा थोडासा मोठा आहे. तर बघा या चमच्याने मी इथे 3 चमचे साखर घेतलेली आहे. आता एक मोठा चमचाच ड्राय ईस्ट घ्यायचा आहे. तर मी इथे इन्स्टंट ड्राय ईस्ट घेतलेलं आहे. आता हे आपल्याला चमचाने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इन्स्टंट ड्राय ईस्ट घेतल्यामुळे ना हे आधीच आपल्याला ॲक्टिवेट करायची गरज नाही आहे. हे चांगलं एकजीव करून घेऊया. तर बघा या पद्धतीने चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे. तर कुठल्याही ब्रँडचं तुम्ही हे ड्राय ईस्ट घेऊ शकता. तर मी इथे बघा हे असं नाव लिहिलेलं असतं इन्स्टंट ड्राय ईस्ट. पण ना खूप जास्त दिवस उघडं राहिलेलं हे पॅकेट घ्यायचं नाही. म्हणजे खूप दिवसापासून वापरलं नाही आहे तसं नाही घ्यायचं. तर आता इथे मी 400 ग्राम मैदा घेतलेला आहे. सर्वात आधी मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर इथे मी एक चाळण घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण हा मैदा चाळून घेऊ. चाळून घेतल्यामुळे मैदा हलका होतो आणि पदार्थामध्ये मस्त अशी जाळी येते. तर सगळा मैदा मी इथे चाळून घेतला आहे. आता यासोबतच मी इथे 3 चमचे दही घेतलेलं आहे. तर घरचं दही घ्यायचं आहे आणि फेटलेलं दही घ्यायचं आहे. आता हे आपल्याला चमचाने आधी मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने चमचाने मिक्स करून घ्यायचं. आता हे बाऊल आहे ना थोडंसं कमी पडलं आहे. तुम्ही मोठ्या साईजचं बाऊल घ्या. तर बघा या पद्धतीने चमचाने मिक्स करून घेतलं की आता आपण हाताने चांगलं एकजीव करून घेऊया. तर बघा या पद्धतीने हाताने चांगलं मिक्स करून घेऊया. आता परफेक्ट प्रमाण असलं ना तर पदार्थही एकदम परफेक्ट बनतो. तर या पद्धतीने घ्याल ना तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याचं मेजरमेंट देईल. तर बघा या पद्धतीने हे एकजीव करून घेतलं आहे. आता किचन ओट्यावरच आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे. तर हा ओटा आपल्याला आधी साफ करून घ्यायचा आहे. तर मी आधी चांगला स्वच्छ धुवून घेतला होता. आता याला फक्त पुसून घेतलेला आहे. आता या ओट्यावर आपल्याला हे गोळा टाकून या पद्धतीने स्ट्रेच करून घ्यायचं आहे. तर दोन्ही हातांनी असं फोल्ड आणि स्ट्रेच करून घ्यायचं आहे. म्हणजे मागे पुढे या पद्धतीने करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं असं करून घ्यायचं. खरी मेहनत नाही याच्यामध्येच आहे. कारण हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. चांगलं असं मऊसूत आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यावर बटर घालणार आहे. मी इथे 2 मोठे चमचे बटर घेतलेलं आहे किंवा 50 ग्राम तुम्ही मोजून घेऊ शकता. बटर आधीच तुम्हाला फ्रीजमधून वगैरे काढून ठेवायचं आहे. असं सॉफ्ट बटर घ्यायचं आहे. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीनेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला थोडंसं हे वाटेल, ओलं वाटेल किंवा चिकट वाटेल. पण जसं जसं आपण याला मळू ना तसं तसं मस्त असं सॉफ्ट आपलं हे पीठ तयार होईल. आता हे मळायला आपल्याला 8 ते 10 मिनटं लागेल. 8 ते 10 मिनटंच आपल्याला हे चांगलं स्ट्रेच फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे असं समोर आणि मागे 10 मिनटापर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. तर सगळी मेहनत आहे ना ती याच्यावरच आहे. याच्यामुळेच आपला पदार्थ चांगला सॉफ्ट होईल आणि आतमध्ये मस्त अशी जाळी येईल. तर मी ते 8 ते 10 मिनटं या पद्धतीने करून घेतलं. हे केल्यानंतर बघा आता मी तुम्हाला दाखवते. अगदी मऊसूत आपला हा गोळा तयार झालेला आहे. बघा याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे. आता एका बाउलमध्ये आपण हे 10 मिनटं असंच मुरायला ठेवून देऊया. तर मी ते एक बाउल घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा असंच ठेवायचा आहे. वरून ओला कपडा असा झाकून घेऊया. तर आता इथे 10 मिनिटानंतर आपण याला बघूया. तर आता इथे बघा 10 मिनिटं झालेले आहेत. आता हा टॉवेल काढून घ्यायचा. पीठ बघा थोडंसं फर्मेंट झालं आहे म्हणजे थोडंसं फुललेलं आहे. आता हे पीठ आहे ना असाच गोळा उचलून आपल्याला किचन ओट्यावर घ्यायचा आहे. आधीच किचन ओट्यावर थोडासा मैदा वगैरे टाकून घ्यायचा. आता आपल्याला हे जास्त मळायचं नाही आहे कारण याच्यामध्ये जे एअर बनलेली असते ना ते निघून जाईल. तर आता याला आपण समभागामध्ये असं कट करून घेऊया. तर मी ते चाकूच्या साह्याने या पद्धतीने कट करून घेते. आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर वरून आहे ना खालच्या साईडला असं फोल्ड करून करून आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे. तर सगळे गोळे या पद्धतीने तयार करून घेते. तर सर्व गोळे मी इथे या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे. तर आता इथे एक बटर पेपर मी इथे वरच्या साईडला ठेवला आहे. सगळे गोळे या पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर एक एक गोळा घ्यायचा आहे आणि एक अशी फ्लॅट प्लेट घ्यायची आहे. आता हलकं हलकं याला प्रेस करायचं आहे म्हणजे याला असे चपटे करून घ्यायचे. आता हे चपटे करून घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्ट हे बटर पेपरवर ठेवायचे आहे. तर सर्वच मी या पद्धतीने तयार करून घेणार आहे. परत एकदा मी तुम्हाला दाखवते. परत एक दुसरा गोळा घेतलेला आहे. असा ह्या पद्धतीने प्लेटनी प्रेस करून घ्यायचा म्हणजे असा चांगला चपटा होईल. आता हा सुद्धा आपण बटर पेपरवर ठेवून घेऊया. सगळेच मी इथे या पद्धतीने तयार करून घेतले. आता आपल्याला झाकून याला परत ठेवायचं आहे. तर झाकून आता 1 ते 1.5 तास ठेवायचं. तर कमीत कमी 1.5 तास तरी ठेवायचं. तर मी ते आता याच्यावर एक टॉवेल घातलेला आहे आणि आता आपण 1.5 तासानंतर याला बघूया. तर आता बघा 1.5 तास होऊन गेलेला आहे. आता हा टॉवेल काढू आणि बघा मस्त असे हे साईजमध्ये फुललेले आहे. आता याला परत दाबायचं नाही. आता या पद्धतीने मी इथे कटर घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जर छोट्या बॉटलचे झाकण वगैरे असेल ना ते सुद्धा घेऊ शकता.
आणि असं मध्यभागी कट करून घ्यायचं. हा गोळा बघा याच्यामध्ये फसतो आणि हा काढून घ्यायचा आहे. तर सगळेच या पद्धतीने कट करून घ्यायचे. आता आपण याला चांगलं फ्राय करून घेणार आहे. तर फ्राय करण्यासाठी ना तेल खूप जास्त गरम नाही पाहिजे, मीडियम गरम पाहिजे आणि अगदी मंद आचेवर नंतर तळायचं आहे. तर आता याला तळण्यासाठी डायरेक्ट आपण बटर पेपरला या पद्धतीने कट करून घेऊया. तर दोन्ही साईडने या पद्धतीने कट करून घ्यायचा. याला डायरेक्ट उचलायचा नाही कारण हा खूप सॉफ्ट असतो. तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर हा अलगद आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. आता या पद्धतीने तेलामध्ये सोडल्यानंतर वरून असं तेल घालायचं आहे म्हणजे हा चांगला वरूनसुद्धा फ्राय होईल. तर बघा आता हे गरम गरम तेल आपण याच्यामध्ये घातल्यानंतर हा पेपर आहे ना हे लगेच असा वेगळा होईल. तर बघा हे थोडंसं गरम झाल्यानंतर थोडासा शेकत आला की हा बटर पेपर आपोआप असा वेगळा होतो. आता आपण हा बटर पेपर आहे ना तो काढून घेऊया आणि आता हा कमी आचेवरच आपल्याला मस्त असा रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण हा फ्राय करून घेऊया. तर इथे कुठल्याही क्षणी ना गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही, नाहीतर हा ना वरून जळेल आणि आतून पूर्ण कच्चं राहील. तर बघा या पद्धतीने रंग आला की आता आपण हा काढून घेऊया. आता रंग बघा किती मस्त आलेला आहे. आता या पद्धतीनेच बाकीसुद्धा मी ते फ्राय करून घेणार आहे. आता एका चाळणीवर हे काढून घेते. तर सगळे मी या पद्धतीने फ्राय करून घेतले. आता आपण हे काढून घेऊया. आता तुम्ही याला कुठलीही गार्निशिंग करू शकता, म्हणजे चॉकलेट डिपमध्ये सुद्धा हे केले ना खूप छान लागतं किंवा साखर कोटिंग करू शकता. तर बघा या पद्धतीने मस्त असे करून झाले की मस्त आतून सॉफ्ट बनतात. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच माझी रेसिपी तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर तुम्ही इथे बघू शकता आतमध्ये मस्त अशी जाळी आलेली आहे आणि खायला देखील अगदी सॉफ्ट होतात. माझ्या मुलांना तर एवढा आनंद झाला होता हे बघून, कारण मी त्यांना आधी सांगितलं नव्हतं आणि शाळेतून आले आणि त्यांनी बघितलं ना, त्यांना एवढा आनंद झाला आणि त्यांचा आनंद बघून मलासुद्धा आनंद वाटला. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.